तर महानगरपालिकेमध्ये ही भरतीची जाहिरात निघालेली आहे। तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। तर इथे बघू शकता नांदेड शहर महानगरपालिका यांच्याकडून ही भरतीची जाहिरात निघालेली आहे। नांदेड शहर महानगरपालिका व 15व्या वित्त आयोगाअंतर्गत नागरी आयुष्मान आरोग्य मंदिर केंद्रासाठी खालील जी पदे आहेत तर ती इथं भरण्यासाठी जाहिरात निघालेली आहे आणि इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत। तर 1 नंबरचे जे पद आहे ते आहे कंत्राटी वैद्यकीय अधिकारी। तर यासाठी इथं 20 जागा आहेत आणि यासाठी जी तुम्हाला पात्रता लागणार आहे तर तुम्हाला इथे MBBS लागेल, तसेच महाराष्ट्र काउन्सिलकडील नोंदणी तुम्हाला इथं अनिवार्य आहे। त्यानंतर इथं कास्टनुसार जागा दिलेल्या आहेत आणि या पदासाठी जे तुम्हाला वेतन मिळणार आहे तर ते तुम्हाला इथं 60,000 रुपये मिळणार आहे। त्यानंतरचे पद आहे कंत्राटी स्टाफ नर्स। तर यासाठी पण इथं 20 जागा आहेत। तर यासाठी तुम्हाला GNM किंवा BSc नर्सिंग इथं लागेल आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडील नोंदणी तुम्हाला इथं लागणार आहे आणि कास्टनुसार इथं जागा दिलेल्या आहेत। त्यानंतर या पदासाठी जे तुम्हाला वेतन मिळणार आहे तर ते तुम्हाला इथं 20,000 रुपये मिळेल। त्यानंतरचे पद आहे कंत्राटी MPW पुरुष। तर यासाठी इथं 24 जागा आहेत। यासाठी तुम्हाला 12वी सायन्स लागेल, प्लस तुम्हाला पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स इथं लागणार आहे। त्यानंतर या पदासाठी जे तुम्हाला वेतन मिळणार आहे तर ते तुम्हाला 18,000 रुपये मिळेल। त्यानंतर या पदासाठी जी वयोमर्यादा आहे तर ती MPW मेलसाठी 38 वर्षापर्यंत आहे, खुल्या प्रवर्गासाठी आणि राखीव प्रवर्गासाठी तर 43 वर्षापर्यंत आहे। तसेच वैद्यकीय अधिकारी या पदासाठी 61 वर्षापर्यंत आहे। त्यानंतर कंत्राटी स्टाफ नर्स या पदासाठी 59 वर्षापर्यंत आहे वयोमर्यादा। त्यानंतर या पदांसाठी काही अटी व शर्ती आहेत। तर वरील जी पदे आहेत तर ती इथं निव्वळ कंत्राटी स्वरूपाची असून ती 29 जून 2024 पर्यंत इथं राहणार आहे। त्यानंतर कंत्राटी वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी इथं थेट मुलाखती घेतल्या जाणार आहेत आणि या मुलाखतीमध्ये खालील गुणांकन पद्धतीचा इथं अवलंब करण्यात येईल। तर यामध्ये सब्जेक्ट नॉलेजसाठी 10 गुण, तसेच रिसर्च अँड अकॅडमिक नॉलेजसाठी 10 गुण, लीडरशिप क्वालिटीसाठी 10 गुण, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटीसाठी इथं 10 गुण, एक्सपिरियन्ससाठी तुम्हाला इथं 10 गुण राहणार आहे। तर अशी तुमची इथं 50 गुणांची मुलाखत असणार आहे वैद्यकीय अधिकारी या पदासाठी। तसेच कंत्राटी स्टाफ नर्स व MPW मेल या पदांसाठी मुलाखत न घेता उमेदवारांची नियुक्ती इथं खालील गुणांकन पद्धतीने करण्यात येईल। तर पदाच्या मूळ शैक्षणिक पात्रतेच्या अंतिम वर्षाच्या गुणांच्या आधारे टक्केवारीच्या 50%, पदाशी आवश्यक शैक्षणिक पात्रतेपेक्षा अधिक शैक्षणिक पात्रता असल्यास इथं 20 गुण आहे आणि पदाशी निगडीत अनुभव असल्यास इथं 30 गुण तुम्हाला राहणार आहे। तर या पदांसाठी अशी 100 गुणांची इथं निवड प्रक्रिया होणार आहे। तर या पदांसाठी तुम्हाला जो अर्ज आहे तर तो इथं विहित नमुन्यात करायचा आहे आणि अर्जासोबत तुम्हाला तुमचे फोटो तसेच तुमची शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, तर यामध्ये 10वी 12वी किंवा पदवीचे गुणपत्रक, तसेच जात प्रमाणपत्र, नोंदणी प्रमाणपत्र, वय व अधिवास प्रमाणपत्र, तर या सर्व कागदपत्रांचे साक्षांकित प्रती तुम्हाला इथं अर्जासोबत जोडून घ्यायचे आहेत। तर या भरतीसाठी अपात्र उमेदवारांची जी यादी आहे व भरतीसाठीच्या सूचना या वेळोवेळी महानगरपालिकेच्या नोटीस बोर्डावर व संकेतस्थळावर इथं प्रसिद्ध करण्यात येतील। तर तेथून तुम्ही ती माहिती घेऊ शकता। त्यानंतर हा भरतीसाठीचा अर्ज आहे तर हा संपूर्ण अर्ज तुम्हाला इथं भरून घ्यायचा आहे आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते 16/8/2024 पर्यंत इथं पाठवायचे आहेत, 10:30 ते 5 या वेळेत। आणि जे ठिकाण आहे तर ते इथं दिलेलं आहे, प्रशिक्षण हॉल, मनपा दवाखाना, जंगमवाडी, लॉयन्स क्लब, डोळ्याच्या दवाखान्याच्या पाठीमागे, जंगमवाडी, नांदेड। तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत कंत्राटी स्टाफ नर्स व कंत्राटी MPW मेल या पदासाठी तुम्हाला अर्ज पाठवायचे आहेत आणि वैद्यकीय अधिकारी या पदासाठी तुमची थेट मुलाखत इथं होणार आहे 13/8/2024 रोजी मंगळवारी 10:30 ते 5 या वेळेमध्ये। आणि जे ठिकाण आहे तर ते शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, श्री गुरु गोविंदजी स्टेडियम परिसर, नांदेड। तर या ठिकाणी तुमची इथं मुलाखत होईल। तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे। या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तुम्ही तेथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता। तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।